फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल। तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत महाशिवरात्री स्पेशल अशी साबुदाण्याची खिचडी। तर ही साबुदाणा खिचडी कशी बनवायची किंवा कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची ज्यामुळे तुमची साबुदाणा खिचडी अतिशय एकदम अशी मोकळी मऊ लुसलुशीत होणार आहे आणि अजिबात चिकटणार नाही। बरेच जणांची साबुदाणा खिचडी ही चिकट होते किंवा एकदम अशी मोकळी होत नाही, तर ती काय केल्याच्या नंतर ती मोकळी होते ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर फ्रेंड्स, या ठिकाणी मी साबुदाणा घेतलेला आहे 1 वाटी आणि तो व्यवस्थित असा 5 ते 6 तास छान असा भिजत घातलेला आहे। त्यानंतर मी जाडसर असा दाण्याचा कूट घेतलेला आहे। 1 बटाटा घेतलेला आहे, तो छान गार करून त्याचे साल काढून त्याचे बारीक काप केलेले आहेत। त्यानंतर 3 ते 4 हिरवी मिरची घेतलेली आहे, त्यामध्ये 1 लवंगा आणि 1 मिरी घातलेली आहे। यामुळे साबुदाणा खिचडीला एकदम छान अशी टेस्ट येते। त्यानंतर पॅन तापल्याच्या नंतर त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि 1 चमचा आपल्याला साजूक तूप टाकायचं आहे, किंवा तुम्ही पूर्ण जी खिचडी आहे ती तेलामध्ये किंवा साजूक तुपामध्ये पण करू शकता। तर ह्या सगळ्या गोष्टी टाकल्याच्या नंतर आपलं हे तेल तूप छान गरम झालं की यामध्ये आपण हिरवी मिरचीची पेस्ट टाकणार आहोत। त्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनिटं छान असं परतल्याच्या नंतर यामध्ये आपण साबुदाणा टाकणार आहोत। तर फ्रेंड्स, मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही साबुदाणा खिचडी केली तर आज तुमची जी साबुदाणा खिचडी आहे ती अजिबात होणार नाही आणि एकदम मऊ लुसलुशीत होईल। तर यासाठी करायचं काय, तर साबुदाणा भिजत घालताना साबुदाणा छान स्वच्छ असं धुवून घ्यायचा आणि साबुदाणा भिजेल इथपर्यंतच आपल्याला पाणी टाकायचं आहे। साबुदाण्यामध्ये जर पाणी जास्त टाकलं आपण साबुदाणा भिजवत असताना तर त्यामुळे साबुदाण्याची जी खिचडी आहे ती चिकट होते, मोकळी होत नाही। तर हेच एक कारण आहे ज्यामुळे आपली साबुदाण्याची जी खिचडी आहे ती मोकळी न होण्याचं। कारण आपण साबुदाणा भिजवताना जर पाणी जास्त टाकलं तर साबुदाणा चिकट होतो, तो ओलसर राहतो आणि यामुळे साबुदाणा चिकट होतो। तर असं अजिबात करायचं नाहीये। त्यानंतर तुम्ही ते बघू शकता 2 मिनिटं साबुदाणा छान असा परतून घेतलेला आहे। त्यामध्ये मी टाकलेले आहे दाण्याचा कूट आणि आपले बटाट्याचे काप। तर याला 2 मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे। झाकण ठेवलं तरी चालेल, नाही ठेवलं तरी पण चालेल। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकून व्यवस्थित खिचडी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। तर लवंगा आणि मिरी हे एकच टाकलेले आहेत तरी सध्या खिचडीला एक खूप छान वेगळी अशी टेस्ट येते। तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा। तर इथे तुम्ही बघू शकता 2 मिनिटं झालेले आहेत, आपली खिचडीला मस्त अशी वाफ आलेली आहे आणि साबुदाणा खिचडी तुम्ही बघू शकता एकदम मोकळी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता एकही दाणा अजिबात चिकटलेला नाहीये, एवढी मोकळी आणि मऊ लुसलुशीत खिचडी आपली बनून तयार झालेली आहे। तर या महाशिवरात्रीला तुम्ही नक्की ह्या पद्धतीने साबुदाणा खिचडी बनवून पहा, नक्की तुम्हाला आवडेल आणि थोडीशी वेगळी इनोव्हेटिव्ह केलेली आहे, त्यामुळे नक्की ट्राय करून पहा आणि 100% गॅरंटी की प्रत्येक वेळेस तुम्ही ही साबुदाणा खिचडी बनवाल आणि ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत, ज्या ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमची साबुदाणा खिचडी कधीच बिघडणार नाही। तर फ्रेंड्स, तयार झालेली आहे आपली मऊ लुसलुशीत आणि एकदम मोकळी फट अशी साबुदाणा खिचडी। तर कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।